समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निरोगी शरीर आणि सुदृढ मन हे समृद्ध जीवनाचे खरे आधार आहेत, असं प्रतिपादन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आदिती उदय कदम यांनी केलं. जिल्हा आणि सत्र न्यायालय सांगली येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली येथे आरोग्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आदिती कदम होत्या. यावेळी जिल्हा न्यायाधीश क्रमांक 1 व्ही.डी. निंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गी.ग. कांबळे, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शीतल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आदिती उदय कदम म्हणाल्या, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा तसेच मानसिक ताणतणाव यासारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे सर्वांनी वेळेवर योग्य तो आहार, नियमित व्यायाम, योग आणि ध्यान याचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य उत्तम राहील आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शीतल शिंदे यांनी आरोग्याविषयी जागरूकतेबाबत मार्गदर्शन केले. आरोग्याच्या समस्या समजून घेणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले. मानसिक संतुलन कसे ठेवावे याविषयी सविस्तर माहिती सांगितली. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताण, चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक समस्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने इतरांच्या भावना, विचार आणि वर्तन समजून घेण्याची गरज आहे. योग्य समुपदेशन, सकारात्मक विचारसरणी आणि भावनिक आधार यामुळे मानसिक आरोग्य सुधारता येते. एकूणच आपले मानसिक संतुलन चांगले असेल तरच आपले आरोग्य चांगले राहते. निरोगी आरोग्य घडवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, स्वच्छता आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच कुटुंब आणि समाजातील इतर सदस्यांनीही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्वागत आणि प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गी.ग. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कनिष्ठ लिपिक नितीन आंबेकर यांनी केले. आभार अधीक्षक शंकरराव वनखंडे यांनी मानले. यावेळी सांगली मुख्यालयातील एकूण 80 पॅनल विधीज्ञ उपस्थित होते.